वडनेरकर वाडी साईनगर परिसरात नुकताच भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला। श्री विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित श्री गणेश जयंती उत्सव 2026 मोठ्या उत्साहात संपन्न झाला। हा भव्य उत्सव शुक्रवार दिनांक 16 जानेवारी 2026 ते गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडला। उत्सवाचे आयोजन श्री विघ्नहर्ता क्रीडा व बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते। उत्सव काळात दररोज सकाळी श्री गणेश मूर्तीची महापूजा व अभिषेक, काकड आरती, दुपारी महिला भजन मंडळाचे भजन, सायंकाळी हरिपाठ तर रात्री हरिकीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले सुप्रसिद्ध अमृत वक्ता माननीय श्री विवेकजी घडसासी सोलापूर यांचे रामायण एक व्यक्ती दर्शन ही प्रवचनमाला, रामाचे अपरिचित भक्त हनुमंत चरित्र, जानकी चरित्र तसेच राष्ट्रचेतना राम या विषयावर आधारित ही प्रवचने भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने ऐकली। उत्सवाच्या पहिल्या दिवशी शुक्रवार 16 जानेवारी रोजी सकाळी कलश मिरवणूक व कलश स्थापना मोठ्या उत्साहात पार पडली। रात्री 3 माता आणि दशरथ या विषयावर प्रवचन व हरिकीर्तन झाले। या 7 दिवसांच्या उत्सवात अमरावती, नागपूर, बार्शी टाकडी, पुसनेर आदी ठिकाणाहून नामवंत कीर्तनकार आणि भजनी मंडळांनी हजेरी लावली। संत तुकाराम आणि संत जनाबाई यांच्या जीवनावर आधारित हरिकीर्तनांनी वातावरण भक्तिमय झाले। उत्सवाचा समारोप गुरुवारी दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी काल्याच्या कीर्तनाने त्यानंतर महाप्रसाद वितरणाने करण्यात आला। श्री विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या भक्तिमय सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्य लाभ घेतला, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली। रेडी स्टार्ट। आज आपण विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या या व्यासपीठावर उपस्थित आहात। हे व्यासपीठ, या व्यासपीठाद्वारे 26 वर्षापूर्वी साई मंदिर परिसरामध्ये विघ्नहर्ता गणेश मंदिराची स्थापना झालेली आहे। त्यावेळी त्याची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे। गेल्या 26 वर्षामध्ये या व्यासपीठावरून या परिसरामध्ये विविध प्रकारचे कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तनकार, प्रबोधनकार, त्याच्यानंतर प्रवचनकार यांनी इथे उपस्थिती दिली आहे। त्यांच्याद्वारे आपल्या या समाजामध्ये विविध प्रकारचे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक प्रबोधन करण्यात आलेले आहे। या परिसरामध्ये अतिशय उत्तमात उत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम झालेले आहेत। यावर्षी सुद्धा 16 जानेवारी ते 22 जानेवारीच्या दरम्यान या 7 दिवसामध्ये गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। संध्याकाळी विविध प्रकारचे कीर्तनकार यांनी आपल्या विविध विषयावर कीर्तन सादर केले आणि मुख्य कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे 16 तारखेपासून ते 21 तारखेच्या दरम्यान अमृत वक्ता विवेक घडसासी यांची रामायण एक व्यक्ती दर्शन यावर प्रवचन होते। अतिशय मंत्रमुग्ध करणारं प्रवचन त्यांनी सादर केले। या प्रवचनामध्ये प्रामुख्याने राम कसा होता आणि रामाचे गुण आपल्या अंगी येण्यासाठी आपण काय करायला हवे, की ज्यामुळे अतिशय उत्कृष्ट असा राम राज्य येईल, अशा प्रकारचं त्यांनी प्रबोधन केलं। या भागातील जनतेने, नागरिकांनी, बंधू भगिनींनी आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, मदत केली धान्याच्या रूपात आणि रकमेच्या रूपात। त्यांच्यामुळेच कार्यक्रम हा यशस्वी होतो। मी स्वतः विघ्नहर्ता गणपती मंदिराच्या कार्यकारिणीद्वारे या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढे सुद्धा त्यांची अशीच मदत मिळेल, सहकार्य मिळेल, की जेणेकरून आम्ही अतिशय उत्तमात उत्तम चांगले विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करू शकू, अशी सदिच्छा व्यक्त करतो।